सर्वप्रथम आयोजकांचे आभार की या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण माझ्या काही जाणीवा समृद्ध केल्या. आणि ते घडण्याचं कारण असं की दिवाळीच्या प्रसंगानिमित्त साधारणतः एक 650 किलोमीटरवरनं माझे आईवडील इथे प्रवास करून आले. 72 वर्षाची आई, तिचे गुडघे पूर्णपणे झिजले आणि अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस झालेले वडील हा एवढा मोठा प्रवास करून आले. फराळाचा प्रसंग घडला. त्यांना आग्रह ज्यावेळेला करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांनी हसत हसत नकार दिला. काहीतरी तुटल्यासारखं जाणवलं. नेहमी धावपळ करणारी आई अभ्यंग स्नानाच्या वेळेला म्हणू लागली की बाळांनो आधी तुम्ही आंघोळ करून घ्या. मग त्यावेळेला जाणवलं की काहीतरी हरवत आहे. आणि आता दिवाळीच्या वेळी सेल्फी काढण्याचा एक प्रसंग असतो. आम्ही सगळ्यांनी सेल्फीमध्ये वेगळे वेगळे हातवारे केले. कोणी ते ज्या खुणा असतात त्या केल्या. आणि त्यावेळेला पॅरालिसिस झालेल्या वडिलांनी हसत हसत हात जोडून नमस्कार केला. त्यावेळेला आत कुठेतरी तुटलं आणि निमित्त घडलं या कार्यक्रमाचं. बोरकरांच्या काही कविता समोर आल्या आणि लक्षात आलं की निसर्ग, प्रेम, विरह, भक्ती या सगळ्यांच्या पलीकडे बोरकरांची विरक्ती ही खूप खोल जाणवते. आणि म्हणूनच बोरकरांची कविता आपल्या समोर घेऊन येतोय. आनंद भैरवी या कथासंग्रहातली काळ बोले. आपल्या आजूबाजूला आपल्या घरात जर कोणी ज्येष्ठ असतील तर त्यांच्या डोळ्यातही आपल्याला ही स्पंदनं जाणवतात का हे आपण बघूया. काळ बोले टक टक, उरले सुरले मोह झटक. काळ बोले टक टक, उरले सुरले मोह झटक. काळोखातच दिसते खरे, कोण भले कोण बुरे. पाहिलेस खूप आता उमज, जशी नेट तशी निपज. निजलेल्यांना घोरू दे, शिरलेल्यांना चोरू दे. जीभावर मरशील फुकट, जगणे नंतर त्याहून बिकट. जीभावर मरशील फुकट, जगणे नंतर त्याहून बिकट. अशा जगाचे नको सुतक. काळ बोले टक टक, उरले सुरले मोह झटक. कुठवर त्याचा घेशील भार, वजनानेच होशील ठार. शेतात तण वारंवार, कष्ट 16 दाणे 4. ज्याला मृत्यू त्याला घाई, सृष्टी अमृताची आहे. म्हणून गाडी धीरे हा, म्हणून गाडी धीरे हा. जमेल तितके करून टाक, आतल्या आत लाव टक. काळ बोले टक टक, उरले सुरले मोह झटक. इथेच सर्वस्वाची मूस, आपलाच देह आपलाच क्रूस. त्यावर स्वेच्छे खिळे ठोक, डोक्यास काटे आणि खोक. याचंच नाव खरे मरण, याचेच नाव खरे जीवन. असले रक्त अनासक्त, जाते जगास करून मुक्त. असले रक्त अनासक्त, जाते जगास करून मुक्त. नंतर प्राणा नाही अटक. काळ बोले टक टक, उरले सुरले मोह झटक. 15 जुलै 1950 म्हणजे बोरकरांच्या 40व्या वर्षी त्यांनी ही कविता लिहिली होती. आता विरक्तीची जर थोडीशी तार छेडली गेली आहे तर ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण इथे जमलेलो आहोत त्या सुनीताबाई. त्यांचं आहे मनोहर तरी हे जर पुस्तक आपण वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की आज जे आपल्याला इथे भाटे ब्रिज आपल्याला जो दिसतो तिथे लहानपणी बाई एकदा बुडता बुडता वाचल्या होत्या. आणि नंतर काय माहिती होतं की हा वाचलेला जीव आपल्या रत्नागिरीच्या कन्या हिमालया एवढ्या पुलांच्या पाठीशी उभ्या राहणार आहे. आणि या पुलांना मोठं करण्यासाठी असं म्हटलं जातं की सुनीताबाई या दगडी भिंत होत्या. अनेक वेगळ्या वेगळ्या टचक्या टोमण्यांनी त्यांना नेहमी हिणवलं गेलं.
आणि मला असं जाणवतं की आरती प्रभूंच्या खार या कवितेमध्ये सुनीताबाईंबद्दलच त्यांनी बोललंय का. नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहातली ही कविता आहे. तृतीय पुरुषी एकवचनात जरी असली तरी ही कविता सुनीताबाईंवर. कवितेचं नाव आहे खार. तो मेला तेव्हा अगदी एकटा होता, तो जगला तेही पुन्हा एकट्यानेच. तो जन्माला आला तेव्हा सकाळ होती, तो मेला तेव्हाही सकाळ होती. तो अखेरपर्यंत फिरला आपल्याच घरी, तो अखेरीला गेला आपल्याच घरी. कुणी म्हणाले तो मेला, कुणी म्हणाले गेला, कुणी म्हणाले आम्ही त्याला अग्नी दिला. तो होताच कुठे तेव्हा सुद्धा, जगताना तो होता. असे कदाचित रामायणातील सेतुबंधाच्या उद्योगातील एक आत्मा एका खारीचा, रेतीचा कण कण आणणारा. पण ती खारही मेली असेल एखाद्या खडकाखाली, रामाचा हात पाठीवर असून सुद्धा ती खार मेली असेल. त्या खारीचे शेपूट राहावे एखाद्या बाळबोध पुस्तकात, एखाद्या मस्तकात त्याची आठवण जागी असावी. तो जगला आणि मेला या वाक्यात फार तर शब्दांचा पेंढा भरता येईल, पण त्यापुढे पूर्ण निरोप देण्याचा अधिकार त्या सेतुबंधाभोवतीच्या सागरालाच आहे. तो मेला तेव्हाही अगदी एकटा होता, तो जगला तेही पुन्हा एकट्यानेच. धन्यवाद.